नमस्कार. रामकृष्ण हरी. एक अभंग आहे बघा हा. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशियांची करता सेवा, काय सुख होय जीवा. पोटासाठी संत, झाले कलित बहुत, विरळा ऐसा कोणी, तुका त्याशी लोटांगणी. हा अभंग जे कीर्तनकार आहेत समाजामध्ये प्रबोधन किंवा वारकरी संप्रदायाचा प्रचार वगैरे करत आहेत, त्या कीर्तनकार लोकांसाठी, वारकरी लोकांसाठी हा खास अभंग आहे, स्पेशल अभंग आहे. यामध्ये महाराजांनी सांगितलेले आहे बघा. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. पैशाची आणि मान सन्मानाची अपेक्षा ठेवून जे लोक काम करत आहेत, त्यांची सेवा करू नका. म्हणजे त्यांच्याकडून कीर्तन वगैरे ऐकू नका, त्यांना बोलवू नका. हा महाराजांनी आपल्याला हा अभंग दिलेला आहे. अभंगातून उपदेश दिलेला आहे बघा. मी स्वतः काही कीर्तनकारांचे कीर्तन ऐकलेले आहेत बघा. त्यामध्ये ती कीर्तनकार लोक भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, त्या पार्टीचा प्रचार करत असल्यासारखं मला वाटलं, निदर्शनास आलं. ज्या गोष्टीचा प्रचार समाजामध्ये व्हायला पाहिजे त्या गोष्टी ही लोक करत नाहीत. चुकीच्या गोष्टी समाजामध्ये सांगत आहेत, पसरवत आहेत. आणि पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी, मानसन्मानासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. तिथे पहिलं चरण आहे ह्या अभंगाचं. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. म्हणून ह्या लोकांसाठी महाराजांनी हा अभंग म्हणजे हा उपदेश दिलेला आहे बघा. यांची सेवा करू नका. म्हणजे ह्या अशा लोकांचं कीर्तन ऐकू नका, जे समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे ते सांगत नाहीत, दुसरंच सांगत बसतात. सोशल मीडियावर रोज असे 4-2 येतात बघा कीर्तनकार लोक. दुसरं चरण आहे बघा. पोटासाठी संत, झाले कलित बहुत. हे कीर्तनाच्या माध्यमातून पैसे वगैरे घेऊन उपजीविका करणारे अशी लोक भरपूर आहेत. माझं हे काम आहे म्हणून करणारे, पैसे वगैरे न घेता असे खूप थोडी लोक आहेत. असे कोण असतील त्यांना मी दंडवत घालतो, त्यांना लोटांगण करतो त्यांच्यासमोर, असं महाराज म्हणत आहेत. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. आम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असलं तर तसं सुचवा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.